केंद्र सरकारने नुकतेच असे 2 विधेयक संसदेत मांडले आहेत, ज्यामुळे सिगारेट, पान मसाला, गुटखा अशा तंबाखूजन्य पदार्थांवर कर आणि उपकरांचा मोठा झटका येणार आहे. या बदलांमागचे कारण फक्त महसूल वाढवणे नाही, तर देशाच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी निधी उभारणे, असं सरकारचं म्हणणं आहे. पहिला विधेयक म्हणजे सेंट्रल एक्साईज अमेंडमेंट बिल 2025. यामुळे आत्तापर्यंत जीएसटी कंपेन्सेशन सेसचा पर्याय बदलून तंबाखूजन्य पदार्थांवर सेंट्रल एक्साईज ड्युटी लागू होणार आहे. याचा अर्थ असा की सिगारेट, सिगार, हुक्का, जर्दा आदी वस्तूंवर आजीवनच कराचा भार कायम राहणार आहे. दुसरा विधेयक म्हणजे हेल्थ सिक्युरिटी सेस अँड नॅशनल सिक्युरिटी सेस बिल 2025. यामध्ये पान मसाला, गुटखा व त्यासारख्या उत्पादनांवर उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पन्न होणाऱ्या यंत्रयंत्रणांवर उपकर लावण्याची तरतूद आहे. म्हणजे फक्त विक्रीवर नव्हे, तर उत्पादन प्रक्रियेला देखील टॅक्स दायित्वात आणले जात आहे. या बदलांमुळे कदाचित लगेच दर वाढलेले दिसणार नाहीत, कारण सरकार म्हणते की नवीन कर आणि सेसमुळे एकूण कर भार तितकाच राहील. पण भविष्यात कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांवर वळवू शकतात, ज्यामुळे सिगारेट व पान मसाल्याच्या पॅकेट्सवर खिशेला दंडक लागू शकतो. पण हे फक्त कर वाढवण्याचा प्रश्न नाही. सरकारचा हेतू स्पष्ट आहे. या नॉर्मलाइज्ड म्हणजे सिन गुड्स ज्यांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, त्यांचा वापर कमी करावा. त्याचबरोबर गोळा होणाऱ्या करातून देशाची सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे. विशेष म्हणजे ज्या पैशांचा वापर आधी तंबाखू व पान मसाल्यांवर झाला, आता तो पैसा अशा योजनांवर खर्च केला जाईल जिथे ते खरोखर उपयोगी असतील. संकटात असलेले देश, सीमा संरक्षण, सार्वजनिक आरोग्य उपक्रम. हा बदल नागरिक म्हणून आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ज्या पदार्थांचा उपयोग अत्यल्प असो किंवा व्यसनाने केलाच असो, त्यांचे दैनंदिन खर्च वाढणे म्हणजे आरोग्य जोखमींचा संभव कमी करावा, तसेच आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याकडे एक पाऊल. पण त्याचवेळी हे देखील लक्षात घ्यायचे, हा निर्णय सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही धूम्रपान करता किंवा पान मसाला वगैरे सेवन करता, तर तुमच्यावर हळूवार पण दीर्घकालीन आर्थिक आणि आरोग्यात्मक दबाव येणार आहे. सरकारने देशाच्या सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पण खरं बदल आम्ही नागरिक जेव्हा स्वीकारू आणि विविध विकल्पांचा विचार करू, तेव्हाच त्याचा वास्तविक फायदा होईल. जर तुम्हाला हा निर्णय आणि त्याचा अर्थ समजला असेल, तर तो तुमच्या मित्रपरिवारातही सामायिक करा. चला जनजागृती करू, विचार करू आणि आपल्या देशासाठी जबाबदार नागरिक होऊयात.